नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 28 जून रोजी होणारी टीईटीची पेपर फुटला, पेपर लीक झाला आणि सर्वात प्रथम आपण अपडेट दिलं होतं की पेपर काही लवकर होणार नाही. अजूनपर्यंत जवळपास ऑगस्ट महिना संपत आला, जुलै संपला, ऑगस्ट संपला. विद्यार्थी मित्रांनो, नेमका पेपर कधी असणार, पेपरची डेट काय येणार आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सराव करण्यासाठी काय करावं लागणार याबद्दल सविस्तर चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे. तत्पूर्वी जर तुम्हाला बाबा शेवटच्या टप्प्यामध्ये टेस्ट पेपर सोडवायचे असतील तर मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करायचे. टीईटी टेस्ट पेपर उपलब्ध आहेत, सीटीटी सुद्धा पेपर उपलब्ध आहे. टीईटी किंवा सीटीटीचे जर तुम्हाला पेपर लागत असतील तर मला या संपर्क क्रमांकावर संपर्क करायचा आहे. शक्यतो व्हॉट्सअपला टीईटी किंवा सीटीटी व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला पेपरची डिटेल माहिती मिळून जाईल आणि विद्यार्थी मित्रांनो सरावासाठी तुम्हाला पेपर उपलब्ध होतील. आजच्या या सिच्युएशनला जर बघितलं विद्यार्थी मित्रांनो, सद्यस्थितीमध्ये परीक्षा ही एवढी लांबणीवर जाणार आहे, पण आपण अभ्यास तर विसरायला नको, अशा पद्धतीची परीक्षा लांबणीवर जाणार आहे. टीईटी परीक्षा लांबणीवर. विद्यार्थी मित्रांनो बघा, पुण्याची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी शिक्षक पात्रता परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. शासन स्तरावरून परीक्षेच्या आयोजनाबाबत अद्याप कोणत्याही सूचना प्राप्त झालेल्या नसल्याने परीक्षेचा कालावधी निश्चित झालेला नाही. परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन याबाबत संभ्रम कायम असून डिसेंबर पर्यंत परीक्षा पुढे जाण्याची शक्यता परीक्षा परिषदेकडून व्यक्त करण्यात आली आहे. जून मध्ये होणाऱ्या टीईटीचा पेपर फुटल्यानंतर अधिवेशनात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पुढील परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याची घोषणा केली होती. आता हे राजकारणी लोक जर बघितलं मित्रांनो, यांना काय घेणं देणं नसतं, यांना ऍक्च्युअल मध्ये माहीतच नसतं परीक्षा ऑफलाईनच होणार. त्याचं कारण सुद्धा सांगतो. तत्पूर्वी जर तुम्हाला बाबा आता पासून आपल्याला स्टडी करायचे तर विद्यार्थी मित्रांनो आपण बॅच लॉन्च केलेली आहे, खास ऑफर दिलेली आहे. कोंबो बॅच असणार आहे, 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे आणि या 1 वर्षामध्ये काय काय शिकायला मिळणार, टीईटीचा संपूर्ण सिलेबस, टीआयटीचा सुद्धा संपूर्ण सिलेबस. जर तुमचं स्वप्न शिक्षक होण्याचं असेल तर आजपासून तुम्ही टीईटीची तयारी करत असाल तर सिरियसली करा आणि टीआयटीची करत असाल तरीही सिरियसली करा. 30,000 पदसंख्या भरली आहे म्हणून निगेटिव्ह राहू नका, कारण महाराष्ट्र शासन दरवर्षी पदसंख्या भरणारच आहे. बघा, 24ला भरती झाली, 25ला सुद्धा भरती झाली, टीआयटी 2 झाली, पण 2 वर्ष सलग भरती झाल्या. म्हणजे पहिला टप्पा झाला, दुसरा टप्पा, आता 26ला भरती होणार, पहिला टप्पा, 27ला भरती 100% होणार. पण 27च्या जून महिन्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, 27च्या जून महिन्यामध्ये टीआयटी एक्झाम आहे. त्यामुळे डिसेंबरची टीईटी आपल्यासाठी फार महत्वाची असणार आहे. सप्टेंबरची टीईटी ते पण महत्वाची असणार आहे. त्यामुळे तयारीला लागणं गरजेचं आहे. आपली खास ऑफर आहे मित्रांनो, रक्षाबंधन पर्यंत ऑफर असणार आहे. फक्त आणि फक्त 1999 मध्ये कोंबो बॅच उपलब्ध आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचंय मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधू शकता किंवा आतापर्यंत आपण फोनच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ऍडमिशन देत होतो. आपल्या ग्रो अकॅडमी पुणे या ऍपवर नोट्स उपलब्ध आहेत, अपडेट उपलब्ध आहेत, त्याचबरोबर कोर्स सुद्धा उपलब्ध आहे, फ्री क्लास सुद्धा उपलब्ध आहेत. त्यासाठी ग्रो अकॅडमी पुणे हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचंय. जर तुम्हाला ऍप्लिकेशनची लिंक वगैरे हवी असेल तर मला व्हॉट्सअप या नंबरवर करायचंय, डिटेल माहिती मिळवायचंय आणि या सवलतीच्या दरामध्ये तुम्हाला महा टीईटीचा कोर्स खरेदी करायचा आहे. टीईटी असू द्या, टेट असू द्या, दोन्हीची कोंबो बॅच असल्यामुळे तुम्हाला या दोन्ही परीक्षा, टीईटी परीक्षा पास करून दिली जाईल आणि टीआयटी मध्ये 150+ मार्क मिळवण्याची हमी दिली जाणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो आपण बातमीकडे वळू. बातमी फार महत्वाची आहे मित्रांनो. काय म्हटलंय बघा, 6 लाख उमेदवार आहेत. किती आहेत? 6 लाख. आता दादा भुसे साहेबांना किती उमेदवारांनी फॉर्म भरलाय म्हटलं तर त्यांना लक्षात पण येणार नाही की किती उमेदवार या परीक्षेसाठी बसलेले आहेत. 6 लाख उमेदवाराची प्रतीक्षेत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वर्षातून 2 वेळा टीईटी घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र पेपर फुटीच्या घटनेमुळे यंदाची पहिली टीईटी अद्याप होऊ शकलेली नाही. ऑनलाईन परीक्षा हा सुरक्षेच्या दृष्टीने योग्य पर्याय मानला जात असला तरी लाखो उमेदवारांसाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे मोठे आव्हान आहे. अरे साधे 2-3 लाख, 6 लाखच होते ते पण म्हणा, आपल्या कोर्टाच्या परीक्षा पात्र असणाऱ्या 2-3 लाख लोकांना
ऑनलाईन परीक्षेच्या माध्यमातून नियोजन करता आलं नाही आणि महा टीईटीचा वन टाइम वन शिफ्ट 6 लाख विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेऊ शकणार आहे याचा बारकाईने विचार करणं गरजेचं आहे. पुरेशा संख्येने संगणक उपलब्ध नसल्याने ऑनलाईन टीईटीचे आयोजन परीक्षा परिषदेसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मोठी बातमी म्हणजे सर्वात महत्वाचं म्हणजे पुढील वर्षी काय म्हटलं बघा, पुढील वर्षी 3 परीक्षा शक्यता आहे. 3 परीक्षा होणार आहेत, म्हणजेच लगेच 2-3 महिन्याने 3-3 4-4 महिन्याच्या गॅपने 3 परीक्षा महा टीईटीच्या पुढील वर्षी असणार आहेत. कधी ना कधी आपल्याला ही टीईटी परीक्षा पास करायचे, तर आतापासून तयारीला लागणं फार महत्वाचं आहे. टीईटी ऑनलाईन किंवा ऑफलाईन याबाबत शासनाकडून अद्यापही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. परीक्षेच्या आयोजनाबाबत विचार विनिमय सुरू आहे. यावर्षी टीईटी झाली नाही तर पुढील वर्षी 3 वेळा परीक्षा घेता येऊ शकते. तसेच शिक्षकांना सीटीईटीचा पर्याय उपलब्ध असल्याने त्यांच्या नोकरीवर गदा येण्याचा प्रश्नच नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलेली आहे. शिक्षक नियुक्तीसाठी टीईटी अनिवार्य करण्यात आल्याने परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. जून मध्ये होणाऱ्या टीईटी साठी सुमारे 6 लाख उमेदवारांनी अर्ज केले होते. टीईटी उत्तीर्ण होणे आवश्यक असल्याने परीक्षा कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष वेधलेले आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी सांगतोय, सराव पेपर मिळवा, क्लास मिळवा, तुमच्या वेळेनुसार रेकॉर्ड मिळवा, तुम्हाला हवे असतील तर नोट्स सुद्धा मिळवा आणि विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या आगामी टीईटी मध्ये 100% यश मिळवा. त्याचबरोबर तुम्हाला त्याच कोर्समध्ये टीआयटीचा सुद्धा कोर्स दिला जाणार आहे, जेणेकरून तुमचं एकदा फीस भरल्यानंतर पूर्ण कागदपत्र निवड सहित तुम्हाला त्या फीस मध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे. त्यासाठी फक्त आपली 1999 रुपये फीस आहे. नक्कीच मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून विद्यार्थी मित्रांनो, आगामी होणाऱ्या शिक्षक भरती व टीईटी एक्झाम मध्ये यश प्राप्त करू शकता. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.